ज्याप्रमाणे सरकारचे ए बी प्लॅन असे असू शकतात, तर मराठ्यांचे सुद्धा ए आणि बी प्लॅन हे नक्कीच असू शकतात. कारण गनिमी कावा कसा असतो आणि कसा साधावा लागतो हे मराठ्यांना शिकवायची गरज नाही. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधनं याच विषयावर चर्चा करणार आहोत. ज्या प्रकारे शासनानं ए आणि बी प्लॅन तयार ठेवलेले आहेत, ज्यावेळेस ए काम करणार नाही आपण त्यावेळेस बी वापरू, बी नाही तयार आपलं काम केलं तर आपण सी वापरू, असं मराठ्यानं फक्त दोनच प्लॅन केलेले आहेत, प्लॅन ए आणि प्लॅन बी. दोन्हीही प्लॅन कोणतंही सरकार आलं तर ते सरकार कधीच पाडू शकणार नाही, कारण त्या प्लॅन मध्ये गनिमी कावा हा लपलेला आहे. मित्रांनो बघा, आता महाराष्ट्रामध्ये सराटीपासून निघालेलं जे आंदोलन आहे, मराठ्यांचं पायी दिंडी आहे, ती दिंडी गावानं, तालुक्यानं, जिल्ह्यानं, विभागानं आपली संख्या, आपली गर्दी वाढवतच आहे. हजारावर निघालेल्या मोर्चा आता कोटीमध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि रस्त्याला पाहिल तिकडं फक्त भगवच दिसत आहे, भगव आणि गाड्या. एवढे लोक असताना कुठेही अनुचित प्रकार अद्याप घडलेला नाही आणि घडणारही नाही. इतिहास गवाह आहे, मराठ्यांचे आडवे हे नेहमी मराठेच आलेले आहेत. ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असतील किंवा आताही ते होण्याची शक्यता आहे. ते मराठे राजकीय असतील किंवा आपल्यामधलेच असतील, हे आंदोलन ते पाडायचा प्रयत्न करणारच. त्यावरती जरांगे पाटलांना बरोबर त्यांचा पण करेक्ट नियोजन लावून ठेवलेलं आहे. म्हणून ह्या ज्या शक्यता आहेत त्याला थोडा सुद्धा वाव नाही. आता फक्त सरकारचे ए आणि बी प्लॅन दोन्हीही पॅक झाले किंवा कुठं हाणामारी, जीवितहानी झाली. जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलेलं की माझ्या जीवाला धोकाही होऊ शकतो, मला कोणी मारूही शकतं, त्यावेळेस मराठ्यांनी आपलं आंदोलन थांबवायचं नाही. म्हणजे आरक्षण न मिळाल्यापासून ते जरांगे पाटलांचा घातपात करण्यापर्यंत किंवा मराठा आंदोलन विस्कळीत किंवा मोडीत काढण्यापर्यंत जे प्लॅन शासन करेल किंवा काही लोक समाजकंटक करतील त्याला उत्तर द्यायला हा प्लॅन ए म्हणजे जरांगे पाटलासोबत जी टीम आलेली आहे 1-2 कोटींची, ते करेल. आणि अद्याप त्यावेळेस जर यांना पण हुलकावणी भेटली तर प्लॅन बी म्हणजे तयार आहे. ह्या पायी दिंडीतील लोक म्हणतात की फक्त आता आमच्याकडे जहाल बी आहे आणि मवाळ पण आहे. ही सध्या जी दिंडी निघालेली आहे ही दिंडी मवाळ पद्धत वापरत आहे, अहिंसा मवाळ पद्धत वापरत आहे. आमच्या देवांच्या हातामध्ये आशीर्वाद पण आहे आणि शस्त्र पण आहे. शस्त्र हे पूजा करण्यासाठी नसून बाकीच्या गोष्टी समजून घ्या, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. आता फक्त मवाळ गट पुढे आहे. जर यांच्यासोबत काही अनहोनी घडेल, काही अनुचित प्रकार घडेल, त्यावेळेस आमचा जहाल गट मैदानामध्ये उतरेल. आम्ही काही लोक राखून ठेवलेली आहेत. गावामधील प्रत्येक मराठा अजून आंदोलनामध्ये आला नाही, फक्त काही मराठा आंदोलनामध्ये आलेला आहे आणि अर्धाहून जास्त मराठा हा अग्रेसिव्ह मराठा, हा मराठा अजून गावातच आहे, फक्त वाट बघतोय जरांगेंच्या हाकेंची. आणि ज्यावेळेस तो मराठा मैदानामध्ये उतरेल त्यावेळेस सरकारला महाराष्ट्रामध्ये तर थारा नसणारच आहे, पण सरकारला महाराष्ट्र सोडून नक्कीच जावं लागेल, अशी सुद्धा परिस्थिती हा येऊ शकते. आता हे बी प्लॅन नेमका काय आहे? ज्यावेळेस जरांगे साहेबांचा एक प्लॅन काम नाही केला त्यावेळेस बी प्लॅन ऍक्टिव्ह होईल आणि महाराष्ट्रामधील रस्ते, गल्ल्या, लहान लहान रस्ते, तालुका रस्ते, जिल्हा रस्ते, राज्य महामार्ग, नॅशनल महामार्ग हे सर्व काही ब्लॉक होऊन जाईल आणि 24 तास 7 दिवस कंटिन्यू आरक्षण मिळेपर्यंत सर्व रस्ते चॉक ऑफ, शहरापासून ते गावातील रस्त्यापर्यंत, म्हणजेच पूर्ण महाराष्ट्र हा चॉक ऑफ करायचा प्लॅन हा मराठ्यांची बी टीम करणार आहे. त्यामुळे ए टीम पेक्षा जास्त प्रभावी ही बी टीम असणार आहे. ए टीमनं फक्त एक ठराविक मार्ग त्यांनी घेतला होता. आता मुंबईत निघाले होते शेवटला, ते पण ज्यावेळेस त्यांची मागणी मान्य झाली नाही त्यावेळेस. पण याची वाट न बघता ज्यावेळेस मराठ्यांचा बी प्लॅन ऍक्टिव्ह होईल तो बी प्लॅन पूर्ण महाराष्ट्र चॉकअप करून टाकेल. ते गोष्टीला 2 बाजू असतात. आता फक्त आमची एक बाजू पुढे आलेली आहे, दुसरी बाजू पुढे आणायची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, हे वारंवार हे महाराष्ट्रातील जनता सांगत आहे. आणि वारंवार
या ठिकाणी जरांगे साहेब सुद्धा हे सांगत आहेत की माझ्यासोबत कुठं काहीही घडू शकतं, माझ्या विरोधामध्ये आतापर्यंत अनेक षडयंत्र किंवा अनेक गोष्टी उभा केल्या जातात आणि काही लोक आपल्यामध्ये राहून सुद्धा आपला घात करू शकतात. त्यामुळे मराठ्यांनी चौकस आणि हुशार राहायला हवं. आणि जर काही असं झालं तर महाराष्ट्र ह्या राजकारणाला आणि ह्या राजकारणाला कधीही माफ करणार नाही. आणि यामुळं महाराष्ट्राचं जे भविष्य आहे, ते भवितव्य आहे, ते पूर्णपणे अंधारामध्ये सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळं ये टीमला खारिज करायचं काम हे शासनानं चुकून सुद्धा करायला नकोय. ही जी गर्दी आलेली आहे, गर्दी कोणी बोलवलेली नाही, कोणी पैसे देऊन बोलवलेली गर्दी नाही. ही गर्दी स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी लढत आहे. त्यामुळं लोकांचे हक्क मारायचे काम हे शासनानं करायला नकोय. शासनाला जनता हे माय बाप मानत असते, म्हणजे आईवडिलाची उपमा हे शासनाला दिलेली आहे आणि त्यानं आपलं आईवडिलाचं कर्तव्य पूर्ण करावं. हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. महाराष्ट्राची शांतता कशी अबाधित राहील याकडे पूर्णपणे लक्ष असायला हवं आणि यासाठी शासनानं पुढे होऊन 4 पावलं पुढे येऊन किंवा 4 पावलं पाठीमागे जाऊन सकारात्मक भूमिका घ्यावी आणि जो न्याय आपण मराठ्यांना देऊ शकतो आपण न्याय द्यायचा प्रयत्न करावं. काही मागच्या गोष्टी किंवा पुढच्या गोष्टी काही गोष्टी एड्यावाकड्या गोष्टी आणून याचं हाणून पाडायचे कामं करू नये आणि या टीमलाच काम करू द्या. बी टीम राजकारणामध्ये किंवा रस्त्यावर उतरायची वाट तुम्ही कृपया करून पाहू नका की वारंवार महाराष्ट्रातील जनता हे त्यांना सांगत आहे. आणि अशाच वेळेस सर्व मराठे भविष्यामध्ये कधी एवढी एक होतील माहिती नाही आणि कधी पाठीमागे एक झाले होते हेही माहिती नाही. पण सध्या पाहता सध्याची परिस्थिती बघता हे आंदोलन तोडणं किंवा याला आंदोलनाला छेडणं गालबोट लावणं हे कुणाच्याच हिताचं नाही. त्यामुळे अशा गोष्टी न करता मराठ्यांच्या जो प्रश्नाला लवकरात लवकर सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा. मित्रांनो, तुम्हाला एकूणच या व्हिडिओविषयी वाटते काय? मराठ्यांचा प्लॅन ए आणि प्लॅन बी नेमका तुम्हाला दोन्हीतला चांगला प्लॅन कुठला वाटतो किंवा सरकारनं बी प्लॅन एची वाट बघावी का नाही? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना. जय महाराष्ट्र. जय शिवराय.